कारण राज्यात कांद्याचे दर प्रचंड घसरले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप आता मात्र अनावर होऊ लागलाय। 1 किलो कांद्याला चक्क 50 पैशांचा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आलेले आहेत। शेतकऱ्यांचं कसं आर्थिक नुकसान होऊ लागलेलं आहे पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप। कांद्याला 50 पैसे किलोचा भाव। मातीमोल दरानं शेतकरी रडकुंडीला। हा आक्रोश आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा। कांद्याचे दर घसरल्यामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय, कारण गेल्या वर्षभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं तब्बल 4000 कोटींचं आर्थिक नुकसान झालं। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पुरती वाताहत झाली आहे। घसरलेल्या कांद्याच्या दरामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांनी बाजार समितीत व्यापारी आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली। तर नाशिकच्या सटाणा बाजार समितीत तर शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। कांद्याला 50 रुपये क्विंटलचा दर पुकारताच 50 रुपये 50 पैसे किलो शेतकऱ्यानं थेट गळ्याला फास लावत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला नेमकं काय भाव म्हणणं काय म्हणणं म्हणजे काय भाव केला पाहिजे? 3.5 कालीच घ्या बर आज काय केलं 50 रुपये 50 पैसे किलो हाऊस माल गया का तर कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये अत्यल्प दरामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा कुठं किती दरात विकला जातोय पाहूया। सटाणा 50 पैसे किलो, संगमनेर 1 रुपये किलो, लासूर 1 रुपये किलो, लासलगाव 5 रुपये किलो। कांद्याला जेव्हा 50 रुपये क्विंटल म्हणजे 5 रुपये किलोचा दर मिळतो तर त्यावेळेस या व्यवस्थेला लात मारायची हिम्मत किंवा संताप त्या शेतकऱ्याला येतो। मी तर म्हणतो त्या हरामखोर सरकार वृत्तीचे जे शेतकरी विरोधी धोरणे राबवतात यांना आता ठोकलं पाहिजे। आता हीच वेळ आलेली आहे। दुसरीकडे या सगळ्याचा कळस म्हणजे पैठणच्या एका शेतकऱ्यानं 12 क्विंटल कांदा विकल्यानंतरही त्यालाच व्यापाऱ्याला 1 रुपया अधिकचा द्यावा लागला। पैठणच्या प्रकाश गलधर या शेतकऱ्यानं 12 क्विंटल 62 किलो कांदा 100 रुपये क्विंटल प्रमाणे विकला, ज्याचे त्यांना 1262 रुपये मिळाले। मात्र हमालाचे 125 रुपये, तोलाईचे 38 रुपये, वाराईचे 25 रुपये, भराईचे 25, गाडी भाड्याचे 500 रुपये आणि गोणी खर्चाचे 550 रुपये मिळून 1263 रुपये झाले। अर्थात शेतकऱ्यालाच आपल्या खिशातून 1 रुपये अधिकचा द्यावा लागला। 2.5-3 लाख रुपये खर्च आला। 3 महिन्यानंतर काढल्यानंतर आम्हाला हे असा भाव सापडला। 1 रुपया आम्हाला टाका लागला का। राज्यात कांद्याचे दर नेमके का घसरले आहेत, या मागे नेमकी कोणती कारण आहेत पाहूया। बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली। युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये कांद्याच्या मागणीत घट। निर्यात कमी झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध। गारपिटीच्या धास्तीनं साठवलेला कांदाही बाजारात विक्रीसाठी। किमान उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे। मात्र सरकारच्या या धरसोड धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याचा फटका बसतोय। त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं। मात्र यंदा कांद्याच्या दरानं केवळ निच्चांक गाठलेला नाही तर कांदा पार माती मोल झालाय। त्यामुळे उद्ध्वस्त शेतकऱ्याचा आक्रोश थांबवण्यासाठी त्याला धीर देण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।